नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 319वा भाग. तर पहिली मराठीमधली कविता अशी आहे. मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही मला दर महिन्याला वर खर्चाला 100 रुपये देता, मग तुला काय ते वाढवून हवेत वाटतं? तो म्हणाला, नाही मला ते वाढवून नकाच देऊ, फक्त तेवढेच पैसे दर महिन्याच्या ऐवजी दर आठवड्याला द्यावेत असं वाटतं. वीज मंडळाने जी युक्ती केली तसंच आपणही करायला काय हरकत आहे असं वाटतं. स्थिर आकार वगैरे सर्व चार्ज दर 2 महिन्यांनी घ्यायचे ते दर महिन्यांनी घ्यायला लागले, तसंच तुम्हीही करावं असं वाटतं. एक मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही मला दर महिन्याला वर खर्चाला 100 रुपये देता, मग तुला काय ते वाढवून हवेत वाटतं? तो म्हणाला, नाही मला ते वाढवून नकाच देऊ, फक्त तेवढेच दर महिन्याच्या ऐवजी दर आठवड्याला द्यावेत असं वाटतं. वीज मंडळाने जी युक्ती केली तसंच आपणही करायला काय हरकत आहे असं वाटतं. स्थिर आकार वगैरे सर्व चार्ज दर 2 महिन्यांनी घ्यायचे ते दर महिन्यांनी घ्यायला लागले, तसंच तुम्हीही करावं असं वाटतं. आता दुसरी कविता आहे. मला हल्ली एक प्रश्न खूप सतावतो आहे. मला फारसं काही आठवतच नाही असं वाटतं आहे. मला जो प्रश्न पडलाय तो असा, माझी स्मरणशक्तीच कमी झाली आहे हे खरं आहे, की माझ्या आयुष्यात आठवण्यासारखं काही घडलंच नाही हे खरं आहे? मला हल्ली एक प्रश्न सतावतो आहे. मला फारसं काही आठवतच नाही असं मला वाटतं आहे. मला जो प्रश्न पडलाय तो असा, माझी स्मरणशक्तीच कमी झाली आहे हे खरं आहे, की माझ्या आयुष्यात आठवण्यासारखं काही घडलंच नाही हे खरं आहे? आता तिसरी कविता आहे आहाराबद्दल. मी अनेक आहारासंबंधी पुस्तके वाचली. कुणी म्हणतं तेल, तूप व चरबीयुक्त जेवण आपलं शत्रू आहे. आणखी कुणी म्हणतं तेल व तूप आपल्याला आवश्यकच आहे. मग वाचलं साखर आणि गोड पदार्थ हे आपले शत्रू आहेत. आणि मग कुणी म्हटलं गोड पण ऊर्जेसाठी उपयोगीच आहे. नंतर कुणी म्हणालं कच्ची भाजी आणि फळे खाणे उत्तम आहे, कारण त्यातूनच सगळी जीवनसत्वे व खनिजे आपल्याला मिळतात. आणि मग कळले की न शिजवता खाल्ले तर अनेक रोगांचे जंतू व नको ती रसायने त्यातूनच आपल्याला मिळतात आणि ती घातक असतात. काही लोक म्हणतात मांसाहार करणे चुकीचे अन्न आहे, त्याने बरेच रोग होतात. उलट असेही दिसते की मांसाहारी लोकही चांगले सशक्त असतात आणि सर्व खेळांच्या मध्ये पुढे असतात आणि दीर्घायुषी पण असतात. पण हल्ली म्हणतात काय खातो ते महत्त्वाचे नसून किती खातो आणि किती अंतराने खातो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या, आवडी वेगळ्या, देहाच्या लयी वेगळ्या, समाजाच्या परंपरा वेगळ्या, कामाच्या वेळा वेगळ्या. शेवटी काय की आपण एकाच निर्णयाला जाऊन पोचतो की जे स्वच्छ आहे, जे आवडते आहे, जे ज्या ठिकाणी सहज मिळते आहे तेच त्याच्यासाठी चांगले आहे. मी अनेक आहारासंबंधी पुस्तके वाचली. कुणी म्हणतं तेल, तूप आणि चरबीयुक्त जेवण आपलं शत्रू आहे. नंतर कुणी म्हणालं तेल आणि तूप आपल्याला आवश्यकच आहे. मग वाचलं साखर आणि गोड पदार्थ हे आपले शत्रू आहेत. मग कुणीतरी म्हणालं गोड पण ऊर्जेसाठी उपयोगीच आहे. नंतर कुणी म्हणालं कच्ची भाजी आणि फळं खाणं उत्तम आहे, कारण त्यातूनच आपल्याला सगळी जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात.
आणि मग कळले की न शिजवता खाल्ले तर अनेक रोगांचे जंतू आणि नको ती रसायने त्यातूनच आपल्याला मिळतात आणि ती घातक असतात. काही लोक म्हणतात मांसाहार हे चुकीचे अन्न आहे, त्याने बरेच रोग होतात. त्याच्या उलट असेही दिसते की मांसाहारी लोकही चांगले सशक्त असतात आणि सर्व खेळामध्ये पुढे असतात आणि दीर्घायुषी पण असतात. हल्ली म्हणतात काय खातो ते महत्त्वाचे नसून किती खातो आणि किती अंतराने खातो हे महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या, आवडी वेगळ्या आणि देहाच्या लयी वेगळ्या, समाजाच्या परंपरा वेगळ्या, कामाच्या वेळा वेगळ्या. शेवटी आपण एकाच निर्णयाला पोचतो की जे स्वच्छ आहे, जे आवडते आहे, जे ज्या ठिकाणी सहज मिळते आहे तेच त्याच्यासाठी चांगले आहे.